ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय रोमांचक ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता प्रियाने तिने केलेल्या पापाच्या कर्माची शिक्षा आता पूर्णाई आणि रविराज प्रियाला कशी देतात आणि आता सायलीला ढकलून दिल्याचे सत्य अर्जुन समोर तर प्रतिमाला मारल्याचे सत्य रविराज समोर येऊन आता रविराज हे प्रियाला सुभेदारांच्या घरातून कसा बाहेरचा रस्ता दाखवतात आणि आता प्रतिमाला मारल्याची तिसरी घटना आता रविराज समोर येतात. दूरदृष्टीने विचार करून दुश्मन हा दुसरा तिसरा कोणी नसून हा घरातलाच असल्याचे सत्य रविराज समोर कसे येते आणि आता अर्जुन रविराज कोणता प्लान करतात आणि खरा दुश्मन कोण आहे हे कसे शोधून काढतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये आता हॉस्पिटलमध्ये येऊन प्रतिमा ही जेव्हा सायली समोर येते आणि बेशुद्ध सायलीच्या कपाळावर जेव्हा प्रतिमा हात ठेवते त्याच वेळेस आई अशी हाक मारून आता सायली ही शुद्धीवर आलेली असते आणि त्यामुळे आता सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो. आणि त्यानंतर मात्र कुसुम जेव्हा हॉस्पिटलमध्ये येते तेव्हा कवितेताई ही दुसरी तिसरी कोणी नसून प्रतिमा आत्या असल्याचे सत्य आता कुसुम समोर आलेले असते. इकडे आता चैतन्य हा घरी जाऊन आता पूर्णाईला सायली ही शुद्धीवर आल्याचे सांगायला आलेला असतो. आणि आता पूर्णाई ही रविराज सोबत तिथे बसलेली असताना चैतन्य आता अखेर सायली ही शुद्धीवर आल्याचे पूर्णाईला सांगतो तेव्हा पूर्णाईला खूप आनंद झालेला असतो. त्या क्षणी आता पूर्णाईने पाण्याच्या बाहेर देवाला काढलेली असते. इकडे आता पूर्णाईला कधी एकदा सायली घरी येईल असं झालेलं असतं. तर आता सायली ही हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आल्याचे समजताच मात्र प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता जर सायलीने आपलं नाव सांगितलं की आपणच सायलीला ढकलून दिले तर आपलं काही खरं नाही अशी भीती आता प्रियाला वाटलेली असते. इकडे आता सगळेजण सायलीला हे घरी आणतात तर कुसुम सुद्धा आता सुभेदारांच्या घरी सायलीची काळजी घेण्यासाठी आलेली असते. इकडे मात्र आता सायली घरी येताच पूर्णाईला खूप आनंद होतो. घरी येताच आता सायली पूर्णाईच्या पाया पडते तर पूर्णाईच्या डोळ्यात आनंदाश्रू आलेले असतात. त्यानंतर आता सायली ही तिच्या बेडरूममध्ये जाते तर आता अर्जुन सायलीला विचारतो की मिस सायली पण तुम्ही पायरीवरून कशा पडलात. तेव्हा आता आपण पायरीवरती कसे पडलो हे सत्य आता सायलीच्या डोळ्यासमोर येते. जेव्हा आता प्रियाने आपल्याला पायरीवरून ढकलून दिले हे आता अर्जुन सरांना सांगावे का असा विचार सायली करते. तर आता अर्जुन इकडे सायलीला विचारत असतो आणि त्या क्षणी आता सायली ही अर्जुनला म्हणते की अर्जुन सर मी कशी पडली ते सांगते पण तुम्ही लगेच रिॲक्ट होऊन काही ॲक्शन घेऊ नका. त्यानंतर आता सायली ही पायरीवरून कशी पडली याची सर्व हकीकत आता सायली अर्जुनला सांगते. श्रीकृष्ण जन्माष्टमीची सगळी पूजा अर्चा झाल्यानंतर प्रिया जेव्हा तुमच्या रूममध्ये यायला निघाली होती तेव्हा मी प्रियाला अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेस प्रियाने मला धक्का मारून पायरीवरून ढकलून दिले आणि त्यामुळे मी पडल्याचे सायलीने आता अर्जुनला सांगितलेलं असतं. तेव्हा आता अर्जुनला प्रियाचा खूप राग आलेला असतो आणि आता या प्रियाला मी सोडणार नाही असे आता अर्जुन सायलीला बोलतो. तेव्हा आता सायली म्हणते की आत्ता तुम्ही प्रियाला काही जाब विचारू नका सर, नंतर आपण सगळं खरं खोटं करू. इकडे आता सगळेजण प्रतिमा पुन्हा घरी आल्यामुळे खुश झालेले असतात. पूर्णाई रविराज आता सगळेजण अर्जुनचे आभार मानतात. पण त्याच वेळेस आता अर्जुन हा प्रतिमा आणि रविराजला म्हणतो की सिनियर मला एक सांगायचंय. तेव्हा आता रविराज म्हणतो की काय झालं अर्जुन. तर अर्जुन म्हणतो जेव्हा मी प्रतिमा आपली घरातून बाहेर पडली आणि मी चैतन्यसोबत प्रतिमाला शोधण्यासाठी गेलो त्यावेळेस आता प्रतिमा त्या रस्त्याने जात असताना दोन गुंडांनी प्रतिमाला घेरले आणि एका गुंडाने चाकू उगारून आता प्रतिमा आत्याला मारण्याचा प्रयत्न केल्याचे सत्य अर्जुन हा रविराज आणि पूर्णाईला सांगतो. तेव्हा ते ऐकून दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस रविराज म्हणतो की पण प्रतिमाला मारायला आता कोण आलं असेल आणि कोण आहे प्रतिमाचा दुश्मन. तेव्हा आता कुसुम म्हणते की ऐका ना, जेव्हा प्रतिमा आत्या
म्हणजे कविताताई माझ्याकडे राहायला आल्या होत्या. त्यावेळेस सुद्धा काही गुंडांनी प्रतिमात्याला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच वेळेस मी प्रतिमात्याला वाचवलं. तेव्हा आता अर्जुन आणि रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि नक्कीच प्रतिमाचा मोठा दुश्मन असून तो जिवंत आहे आणि प्रत्येक वेळेस तो प्रतिमाला मारण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रतिमा नशिबाने आता त्यांच्या हाताला येत नाही. हे सत्य आता अर्जुन आणि रविराज समोर आलेले असते. पूर्णाईने आणि कल्पनाने तर तोंडाला हातच लावलेला असतो. तेव्हा आता रविराज विचार करतो की 22 वर्षापूर्वी सुद्धा प्रतिमाला आमचा अपघात करून मारण्याचा प्रयत्न केला नसेल असं कशावरून. तेव्हा मला वाटतंय की घरातलाच कोणतरी प्रतिमाचा दुश्मन आहे आणि त्याला प्रतिमा या शहरात आली, आपल्या घरी आली हे सगळं ठाऊक आहे. जेव्हा प्रतिमा या शहरात आली तेव्हा त्याला समजलं असणार आणि त्यावेळेस कुसुमकडे जात असताना प्रतिमावरती त्याने हल्ला केला असेल. त्यानंतर आता प्रतिमा आत्या आपल्या घरी आली म्हणजे सुभेदारांच्या घरी आली तेव्हा त्या शत्रूला हे देखील कळलंय म्हणजे शत्रू आपल्याच गोटात राहून सगळी माहिती गोळा करतोय आणि प्रतिमावरती डाव आखून हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो की पण प्रतिमा आत्या बाहेर पडणार हे त्या गुंडांना कसे माहीत असणार. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की पण प्रतिमा आत्याला सायली ही हॉस्पिटलमध्ये आहे हे सांगितलंच कोणी. तेव्हा आता इकडे प्रियाची घाबरगुंडी उडालेली असते. पूर्णाई आणि विमल सगळेजण म्हणतात की आम्ही कोणीही प्रतिमा आत्याला सायली आजारी आहे हे सांगितलं नाही. तेव्हा आता मग प्रतिमा आत्या सायलीला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये कशा चालल्या होत्या. तेव्हा आता लगेचच अर्जुन प्रतिमा आत्याला विचारतो. तेव्हा प्रतिमा आत्या आता प्रियाकडे बोट करते आणि प्रियाकडे बोट करताच आता अर्जुन आणि पूर्णाई सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. ताबडतोब आता हे सगळं प्रियाने घडवून आणल्याचे सत्य रविराज, अर्जुन आणि सगळ्यांसमोर येत. रागाने पूर्णाई आता प्रियाच्या समोर येऊन जोराने प्रियाच्या कानाखाली मारते. पूर्णाई म्हणते की तन्वी, प्रतिमा तुझी आई असेल पण त्या अगोदर प्रतिमा माझी मुलगी आहे. मी इथे सगळ्यांना सांगितलं होतं की प्रतिमाला सायली कुठेही हे कळू द्यायचं नाही, तू कशाला सांगितलं. प्रियाची आता बोलतीच बंद झालेली असते आणि आता प्रियाला काय करावे आणि काय नाही सुचत असते. तेव्हा आता रविराजला सुद्धा प्रियाचा खूप राग आलेला असतो आणि आता रविराज विचार करत सांगतो की ही प्रिया ब्लानिंग होऊन काही ना काही चुकीचे पाऊल उचलते आणि त्यामुळे प्रत्येक वेळेस ही माती खाते. तेव्हा मला वाटतंय की या प्रियाला आता इथे थांबण्यात काही अर्थ राहिलेला नाही असे म्हणत आता रविराज ह्या प्रियाला ताबडतोब आता घरी जाण्यासाठी सांगतो आणि यापुढे तू सुभेदारांच्या घरी पाऊलही ठेवू नको असे बजावतो. तेव्हा आता पूर्णाई म्हणते की प्रिया, जोपर्यंत मी तुला परवानगी देत नाही तोपर्यंत तू माझ्या घरात पाऊलही ठेवायचं नाही असे म्हणत आता प्रियाची रविराज आणि पूर्णाईने हकालपट्टी केलेली असते. तर आता प्रतिमाला मारण्याचा डाव कोण आखतंय, प्रतिमाचा शत्रू कोण आहे हे सगळे विचार करून आता अर्जुन आणि रविराज कसे शोधून काढतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ही लेख